मी सत्याची पिढी नाही. ह्या ठिकाणी अगोदर देवाचं नाव झालं पाहिजे. देवाचं नाव? अहो देवाचं नाव खाण्यात असतं का पिण्यात असतं का सिनेमासारखं पाण्यात असतं? म्हणजे देवाचं नाव काय असतं? अजिबात समजत नाही मला. काही तुला देवाचं नाव समजत अजिबात नाही? नाही. तुला कोणी त्या कारण नाही काय हो? देवाला मंदिर बाबा नाही म्हणजे तुला देवाचं नाव कळत नाही. नाही. भाकरला काय म्हणते? काका म्हणते. आणि पाणीला मानी म्हणते. आवडे भाऊ भाकर मी काकर पाणीले मानी हो. होते आणि नवऱ्याला तुला भाऊ म्हणते का मग? नाही नवरा समजतो. मुद्दाला बरं समजत चालेल मित्र. आहे ना बाबा? नवरा समजत ना माझे? बाबाची तयारी वगैरे ठेवतो. तिला नवरा काय समजतो? बापरे तो जागून फवारा मारतो. शिकवते हो बाई देवाचं नाव येत नाही. मी तुला देवाचं नाव शिकवतो. शिकवा. दोघं हात जोडा. जोडले. दोघं पाय जोडा. जोडले. डोळा बंद करा. केले. मला डोळा मारा. हो देवाकडे लक्ष असू द्या. देवाकडे लक्ष असू द्या. आता मी जसं म्हणतो तसं तुम्ही म्हणायचं बाई. म्हणा. लाल लाल चमक. लाल चमक. गोल गोल चमक. गोल चमक. आडवीत फोड चमक. आडवीत पडी चमक. उजळीत टांगम झकलीत लिंगम भज गोविंदम भज गोविंद. आता हे तुम्ही सर्व बोलले ना सर्व मार खायचं बोललेत मग आता. बाई कोण मार खायचं बोलतोय? जरा येते तर सांगा ना. बाई तुम्हाला वाईट वाटलं? हो. बाई तुम्ही वाईट माझ्या देऊ नका. अर्थाच्या अर्थात भागवताने माणसाने कधीही चिंता करू नये. मग लाल लाल चमक गोले गोले चमक याचा अर्थ असेल की तुम्ही कधी पंढरपूरला गेले का? काय हो? एक वेळा पंढरपूरला जाऊ द्या. पंढरपूरला गेल्यानंतर चरण भाज्यात आंघोळ करा. आता तुझा ताट घ्या बाई. तुझ्या ताट्यामध्ये तांबे असतो बाई. आकाराने गोल रंगाने लाल. त्याला म्हटलं गेलं बाई लाल लाल चमक गोल गोल चमक. आणि ते अडवीत पडी चमक काय हो? आडवी तर थोडं मग याचा अर्थ असं बाई म्हणजे आपण मंदिराला यात्रा गेलो आपण मंदिरात जाऊन नामदर्शन घेतो का? नाही. आपण देवाच्या मंदिरात जातो का नाही? मग देवाच्या मंदिरात जाऊन देवाला आपण झोपून सस्यगान नमस्कार करतो. त्याला म्हटलं गेलं बाई आडवी तर थोडा मग आणि ते उचलीचे टांगण ढकलीचे लिंगण भजी गोविंद काय बरं? ते या काळ्या बारक्याला माहिती हो बाई. तुम्हाला माहिती वाटलं? हो उचलीचे टांगण ढकले तर लिंगम. काही एक काम घरीकडे मंदिरात जाताना पहिले काय लागतात? पायऱ्या. पायऱ्यानंतर ओटा. ओटानंतर कमाची दरवाजा. दरवाजामध्ये काय असतो? घंटा असतो. घाट. त्याच्यामध्ये काय असतो बाई? लोलक असतो. लोखंडाचा लोलक. एखादा अट्टल भक्त पुजारी असला त्याला देवाच्या सन्मानापासून पूजा करायची असली तो काय करतो बाई? एक टांग असं उचलतो एक त्या लोलकाला लावतो. त्याला म्हटलं गेले बाई उचलीचं टांग ढकले लिंगम भज गोविंदम भज गोविंद. एवढे शास्त्र तुम्ही कुठे शिकले हो? तुम्हाला माहिती नाही. जन माहिती शिका.